शिवसेनेचे माजी नगरसेवक पांडुरंग आमरे यांचा अमृत महोत्सवी वाढदिवस केवणीपाडा येथील दत्त मंदिरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी शिवसेनेचे विभाग प्रमुख अल्ताफ पेवेकर, भारतीय सैन्य दलातील 4 निवृत्त अधिकारी, प्रदीप मिसाळ सुभेदार मेजर, सुभाष दरेकर सुभेदार, दत्तात्रय राऊळ सार्जंट, प्रकाश मिसाळ हवालदार, विवेक विचार मंचचे जयवंत तांबे, ज्येष्ठ शिवसैनिक हरिश्चंद्र लाड, शिवसेना वर्सोवा विधानसभा प्रमुख विजय पाटील उपस्थित होते। यावेळी ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटप तर लहान मुलांना खाऊ वाटप करण्यात आले। यावेळी महाराष्ट्र न्यूज 9शी उपस्थित मान्यवरांनी काही बातचीत केली, काही प्रतिक्रिया दिल्या। पाहुयात ह्या प्रतिक्रिया। आज 1 जून म्हणजे पांडुरंग दादांचा आज वाढदिवस आहे आणि पांडुरंग दादा आणि अंबोली हा 2 वेगळे करून बघू शकत नाही, कारण आमरे खानदार परिवाराचा जो अंबोलीसाठी जो योगदान आहे तो कोणी कदापि विसरू शकत नाही। आणि गेले 75 वर्ष आज पांडुरंग आमरे साहेब इथे अंबोलीमध्ये आहे आणि आज शिवसेनेच्या वतीने माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, खासदार रवींद्र वायकर साहेब या सर्वांच्या वतीने आम्ही पांडुदादा आमरेंना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्यांना लांब आयुष्य आणि निरोगी आयुष्य लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो। पांडुदादा आमरे हे आम्हाला कधी 75 वर्षाचे वयस्कर वाटत नाही, ते 75 वर्षाचे युवाच वाटतात नेहमी। मी तुम्हाला जसं सांगितलं याच्या अगोदर, जेव्हा मी त्यांच्या केकवर 75 बघितलं मला वाटलं मी उलटा बघतोय, ते 57 मला दिसलं, कारण त्यांची काम करायची पद्धत आणि ते मनापासून आणि ते ज्या प्रकारे झटत असतात तेच आम्हाला 57 वर्षाचेच वाटतात आणि हे असेच काम करत राहतील हीच आम्ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो। आज खरोखरच छान असा चांगला दिवस आहे। सन्माननीय माजी नगरसेवक आमरे साहेबांचा 75वा वाढदिवस आहे आणि देशाने मागच्याच वर्षी आझादी का अमृत महोत्सव साजरा केलेला आहे आणि देश उत्तरोत्तर प्रगती करतोय। आणि या ठिकाणी आपण बघत आहात की मागील आठवड्यातच 10 दिवसापूर्वी ऑपरेशन सिंदूर झालं, यामध्ये पूर्ण जगामध्ये आपल्या देशाने आपली सिद्धता दाखवलेली आहे आणि याच्यामध्ये आपल्याला आपण बनवलेले हत्यार या लढाईमध्ये आजमवलेली आहेत। आणि यापूर्वीची लढाई आपण पाहिली असेल तर 4 युद्धामध्ये आपण भारताने पाकिस्तानला लढवलेली आहे आणि यापूर्वीची लढाई झाली ती पण 13 दिवस 12 दिवस झालेली आहे आणि ही लढाई 3 दिवस झालेली आहे। तर आपला देश सुजलाम सुफलाम आणि दर दिवस त्याची कशी वाढ होते हे आपण आपल्या डोळ्यासमोर देखतो। साधारण आम्ही लहानपणापासून या एरियात होतो, त्यांचे कार्य आम्ही आमच्या डोळ्यासमोर बघितले आहे। त्याने 75 पूर्ण केलं आणि तुम्ही 100 पूर्ण करावे यासाठी त्यांना आणि त्यांच्याकडून शुभेच्छा। सर्वप्रथम साधारण आमच्याकडून हार्दिक शुभेच्छा। त्यांनी आम्हाला या कार्यक्रमासाठी बोलावलं त्याबद्दल आम्ही सैनिकांसाठी धन्यवाद। पण त्यांचं कार्य तुम्ही त्याचं पाहिलेलंच आहे, कारण मी पण या एरियामध्ये त्याबद्दल ऐकून होता, आज प्रत्यक्ष पाहायला मिळालं, मग खूप आनंद वाटतो। वाढदिवसाच्या गोल्डन जुबली वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। 75 वाढदिवसासाठी आमरे साहेबांना हार्दिक शुभेच्छा। आम्हाला बाळासाहेबांची शिकवण आणि बाळासाहेबांनी हेच आम्हाला शिकवलं आहे की गोरगरिबांची सेवा करायची आणि गोरगरीब त्याच्यामध्ये तुम्ही जेवता आणि संघटना कशी बांधावी हे आम्हाला त्याने शिकवलेलं आहे की गोरगरिबांच्या सेवा पूर्ण कराल तर तुम्हाला सेवा मिळेल, तुम्हाला सेवाचे पण आशीर्वाद मिळतील। आज आमच्या इथे सर्व पदाधिकारी या लष्करातील लोक पण उपस्थित आहेत आणि हे सर्व जनता जनार्दनाचे माझ्या पाठीचे आहे, त्या सर्वांचा आशीर्वाद माझ्या पाठीमागे आणि मला हीच इच्छा आहे, माझं हे उर्वरित आयुष्य हे संघटनेसाठी आणि गोरगरिबाच्या समाजाची सेवेसाठी माझं जावं हे ईश्वराकडे प्रार्थना आहे। आणि मला हे लोकांनी जे भरभरून प्रेम दिलं आहे त्याबद्दल मी या लोकांना सर्वांचा अत्यंत आभारी आहे
तसेच आमचे विधानसभा आणि आमचे खासदार रवींद्र वायकर साहेब यांचे सुद्धा आशीर्वाद मार्गदर्शन आमच्या पाठीमागे असते आणि परमेश्वराकडे हीच मागणी आहे की त्यांचे आशीर्वाद प्रेम आमच्या पाठीशी सदैव राहावे हीच मागणी सर्वांना धन्यवाद. गेली अनेक वर्ष आंबोली या विभागामध्ये पांडुरंग आमरे साहेब काम करतायत. या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये जसा महाराष्ट्राचा एकनाथ तसा या आंबोली परिसरामध्ये वर्षा विधानसभेमध्ये आंबोली विधानसभेमध्ये पांडुरंग आमरे साहेबांना मानणारे खूप लोक या ठिकाणी आहेत. आता आपण बघितलं असेल हॉल आपल्याला कमी पडला अशा पद्धतीने लोकसेवा जनसेवा करण्याचं काम यांनी केलेलं आहे. असंच आई जगदंबा त्याला निरोगी आयुष्य देव आणि या समाजामध्ये सेवा करण्यासाठी त्याला आशीर्वाद देव हीच विनंती. पांडुरंग आमरे गेली 40-45 वर्ष या राजकारणात आहेत आणि समाजामध्ये त्यांचं काम त्यांचं प्रेम हे चांगल्या प्रकारे चालू आहे. यश अपयश तर आहे त्यांचं काम करण्याची पद्धत लोकांचा मन मिळावा स्वभाव हा त्यांच्यासाठी हा सर्व जनसाठ्यात लुटून आलेला आहे. माझ्याकडून आणि विवेक विचारवंतांकडून त्यांना मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद.